ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। पीडितेला 100% न्याय मिळणार, परिणय फुके। पुणे आरोपी अटकवर ते म्हणाले, पीडितेला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून न्याय मिळणार। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सातत्याने या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत। रात्रभर शोध घेत पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत। त्यात त्या पीडितेला 100% न्याय मिळणार। गृहराज्यमंत्री वक्तव्यावर परिणय फुके म्हणाले, गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले आहे। त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल असं मला वाटत नाही। प्रशांत कोरटकरवर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही। प्रशांत कोरटकर हे सध्या फरार असले तरी ते लवकरच पकडले जाणार असं परिणय फुके म्हणाले। शिवशाहीमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार झाला होता त्या नराधम आरोपीला अखेर पोलिसांनी रात्री बेड्या ठोकलेल्या आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने पीडितेला न्याय मिळणार आहे? निश्चितच पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा न्याय या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सातत्याने या प्रकरणावर लक्ष देऊन रात्रभर पोलिसांनी शोध घेऊन 3 दिवसात त्या नराधमाला बेड्या ठोकलेल्या आहेत आणि निश्चितच या सगळ्या प्रक्रिया करून त्या पीडितेला 100% न्याय मिळणार। कुठेतरी गृह राज्यमंत्री कदमाई यांनी थोडंसं वक्तव्य केलं की जी महिला होती ती ओरडली नाही, त्यामुळे हे झाले नाही। वादग्रस्त वक्तव्य मानल्या जात आहे, मोठ्या प्रमाणात टीका नाही। मला असं वाटतं गृह राज्यमंत्री कदम साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यांचा मला वाटतं करण्यात आलेला आहे, ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे। मला असं वाटत नाही की त्या प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं असतं। छत्रपती शिवाजी महाराज अपशब्द बोलणारे किंवा कुणी वक्तव्य त्यांच्या सगळ्यात कोणत्याही या प्रकारचं वक्तव्य केलेलं किंवा महापुरुषांवर वक्तव्य केलेलं कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही, सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार। आणि प्रशांत कोरटकरांच्या संदर्भात मला असं वाटतं ते फरार आहेत, त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येणार आणि त्यांच्यावरही सख्त कारवाई करण्यात येणार। तो इंजीनियर सांगा, पुणे रेप केस में जो आरोपी मुझे शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण स्मृतिदिन दिनानिमित्त आज नाशिक जिल्ह्यातील भगुरिया जन्मगावी सावरकर स्मारक येथे पुरातत्व विभाग, विविध संस्था संघटना, कारगिल युद्ध, माजी सैनिकांची संघटना, आदर्श सैनिक फाउंडेशनचे अपंग सैनिक नायक दीपचंद, माजी नौसैनिक दुबे, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी आदरांजली अर्पण केली। भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून जीवनभर ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या सावरकरांची मातृभूमी प्रती तुझसाठी मरण जनन हीच निष्ठा होती। अष्टपैलू सावरकर उत्तम लेखक आणि कवी होते। मराठी भाषा शुद्धीसाठी प्रयत्न करणारे आणि समाजातील जातीभेद, अस्पृश्यता निवारण्यासाठी कार्य करणारे नेते होते। सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथील सावरकर स्मारकामध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने सोमनाथ बोराडे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, तर नाशिक मधील भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने मानवंदना दिली।
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वचनांचे फलक हाती घेऊन आणि सावरकरांचा आणि भारत मातेचा जयघोष करीत भारतीय जनताचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक सावरकर प्रेमी नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील शिवस्मारक ते भगूर येथील सावरकर स्मारक येथे पदयात्रेने येऊन दाखल झाले होते। सावरकरांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी चारुदत्त दीक्षित आणि सहकार्यांनी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला। दिवसभर स्मारकांमध्ये सावरकर प्रेमींची गर्दी राहणार आहे। काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे समतेचा लढा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेशासाठी 5 वर्ष लढले। या काळाराम मंदिर प्रवेश दिनाचा औचित्य साधून अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप नाशिक यांच्या वतीने धम्म प्रेरणा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच जन प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम, लोकशाहीर संदेश उमप यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमांचं ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, बाबानगर, मुंबई नाका या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचं आयोजन मोहन आडागळे, शैलेश आडागळे, मुकेश आडागळे व राहुल बच्छाव यांनी केले। सदर कार्यक्रम रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वेळेत चालू राहील। बेजबाबदार वक्तव्य करणारे योगेश कदम यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अमर काळे। अतिशय मोठं फेल्युअर हे राज्य सरकारचं आहे। या प्रकरणातून लिस्ट आरोपी पकडला गेला असला तरी ज्या पद्धतीचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी केलं, यावरून हे सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं। बेजबाबदारपणे वक्तव्य गृहराज्यमंत्री करतात हे या प्रकरणातून दिसून येतं। या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। पुणे हे सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे। या प्रकरणात गुन्हेगारी वाढत आहे, रेपचे प्रकरण वाढत आहे, रॉबरी वाढत आहे, कोयता गँगची दहशत वाढली होती। सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख होती। या सर्व घटनांमुळे पुण्याचं नाव काळिमा फासण्याचं काम होत आहे। राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी या निमित्ताने घेतली पाहिजे। बेजबाबदार वक्तव्य करणारे योगेश कदम यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। कुंभमेळा रामदास आठवले यावर ते म्हणाले, गंगेत जाऊन स्नान करणे हेच काही हिंदुत्वाची खरी ओळख नाही। प्रत्येकाची हिंदुत्वाची व्याख्या वेगळी राहू शकते। यामुळे रामदास आठवले यांच्या वक्तव्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही। वक्फ संशोधन बिल मंजुरीवर ते म्हणाले, येणाऱ्या लोकसभा सेशन मध्ये बिल येणार आहे, त्यावर आमच्या विरोधी पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही त्यावर आमची भूमिका मांडू। पुणे स्वारगेट या घटनेतील आरोपी खरं तर अखेर अटक झालेला आहे। कसं पाहता तुम्ही सातत्याने घटनांमध्ये वाढ होत आहे अत्याचाराचं? काय नाही, अतिशय मोठं फेल्युअर राज्य सरकारचं आणि राज्याच्या गृह खात्याचं एक अतिशय मोठं फेल्युअर असं मी समजतो। आरोपी पकडला गेला असं आता कळलंय, परंतु ज्या पद्धतीचं वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेच्या संदर्भामध्ये केलंय, यावरनं हे सरकार किती असंवेदनशील आहे आणि इतक्या गंभीर प्रकरणाच्या संदर्भामध्ये इतकं बेजबाबदारपणे वक्तव्य राज्याचा व एक गृहमंत्री कशा पद्धतीने करू शकतो ही मूर्तीमध्ये हे या प्रकरणातून आपल्याला पाहायला भेटतं। या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि या पहिले सुद्धा पुण्याची तुम्ही अपघाताची घटना घ्या, कोणतीही घटना घ्या, याच्यामध्ये टोटल फेल्युअर राज्याच्या गृह विभागाचं त्या निमित्ताने दिसतंय आणि जे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलंय त्याचा आम्ही तीव्र निषेध त्या निमित्तानं करतो। सातत्यानं पुण्यात अशा घटना वाढत्या असं म्हणाल का तुम्ही? कसं पाहता? पुणे एक सांस्कृतिक शहर होतं, अभ्यासाचं माहेरघर। नाही, निश्चितच पुणे म्हणजे एक आपलं सांस्कृतिक वारसा जपणारं आपलं शहर आहे आणि या पुण्यामध्ये अशा पद्धतीनं गुन्हेगारी जी वाढते, रेपचे प्रकरण वाढतात आहे, रॉबरी वाढते, मध्यंतरी कोयता गँग, फार मोठ्या पद्धतीनं कोयता गँगची दहशत पुण्यामध्ये होती। म्हणजे एक जे सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची जी ओळख संपूर्ण देशामध्ये होती, एक देशातले प्रत्येक राज्यातले स्टुडंट्स त्या ठिकाणी येतात, सांस्कृतिक शहर म्हणून आपण पुण्याला ओळखतो।
एक शैक्षणिक याच्यामध्ये सुद्धा पुण्याचं मोठं स्थान देशामध्ये आहे. परंतु या सर्व घटनांमुळे पुण्याचं नाव सुद्धा निश्चित त्या निमित्तानं कायमा फसण्याचं काम या घटनांमुळे होतं असं मी समजतो. त्यामुळं या घटनेत दुसरी घटना घडली होती ज्यामध्ये कॅब चालक जो होता तो तरुणीवर कुठेतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता आणि तरुणीनं उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला आहे. तर माझं या निमित्तानं फक्त इतकंच म्हणणं राहील की राज्याच्या जे काही गृहमंत्री आहेत त्यांनी या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्या निमित्तानं घेतली पाहिजे आणि जे बेजबाबदार वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय त्याच्यावर तात्काळ त्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. क्या कहेंगे, पुणे की घटना हुई है, आरोपी को अटक किया गया है, लेकिन कहीं तो भी योगेश कदम जी का जो गृह राज्य मंत्री है उनका स्टेटमेंट कहीं तो वादग्रस्त कर गया. मैं समझता हूँ कि जिस तरह का वक्तव्य योगेश कदम जी ने किया है उस वक्तव्य की हम निंदा करते हैं और राज्य के गृह मंत्री को इस तरह का वक्तव्य करना ये कभी भी मतलब शोभा नहीं देता, मैं ऐसा समझता हूँ. और टोटल फेल्यूर इस घटना के माध्यम से होम डिपार्टमेंट का देखता है, हमें समझता हूँ. और एक रिस्पॉन्सिबिलिटी ये करके गृह मंत्री का रेजिग्नेशन यहाँ पे सीएम साहब ने लेना चाहिए, ऐसे हमारी मांग है. रामदास आठवले ने कहा है कि उद्धव ठाकरे और राहुल गांधी का कुंभ में ना जाना हिंदुत्व का अपमान है. प्रत्येकाची विचारधारा आहे. कुंभमेळ्यामध्ये गेलेच काय म्हणजे हिंदुत्व नसतं. त्यामुळं हिंदीमध्ये नाही आता तुम्ही मराठी बोला. ओके. रामदास आठवले ने कहा है कि उद्धव ठाकरे और राहुल गांधी का कुंभ में ना जाना हिंदुत्व का अपमान है. मैं समझता हूँ कि कुंभ में जाना यही मतलब हिंदुत्व की सही पहचान है, ऐसा नहीं है. हिंदुत्व प्रत्येकाची वेगवेगळी हर एक की अलग अलग व्याख्या हिंदुत्व की रह सकती है और ये जो बयान रामदास जी आठवले ने किया है उसको बहुत ज्यादा सीरियस लेने की आवश्यकता है, ऐसा मैं नहीं समझता. वक्त संशोधन बिल कैबिनेट में पास हुआ, इसी तरह सदन में पेश किया जाए, इस पर क्या करना चाहिए? अभी आने वाले बजट में अभी आने वाले सेशन जो भी 10 मार्च से चालू होने वाला है वक्त बोर्ड का बिल उसमें आएगा, लेकिन अभी इसमें पार्टी मीटिंग भी हमारी होगी और पार्टी मीटिंग के बाद में इस बारे में जो भी स्टैंड है वो हम लेंगे. थैंक यू. पॉलिटिकल बोलणं टाळायला पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्पेशल टास्क फोर्स तयार केले गेले होते. अशा नराधम आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. संपूर्ण पुरावे या प्रकरणातच असतात, त्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. योगेश कदम काय बोलले मला माहिती नाही. त्या नराधमाला अटक होणे, शिक्षा होणे जी काही कायद्याची तरतूद आहे, कायद्याच्या तरतुदीतून आरोपी सुटू नये याची काळजी पोलीस घेत आहेत. अशा प्रकरणात पॉलिटिकल वक्तव्य न करता पोलिसांचं मनोबल वाढवलं पाहिजे. यासाठी समाज, राजकीय पक्ष आणि पोलीस असे सर्व मिळून काम केले पाहिजे. यामुळे या घटनांना आळा बसू शकेल. उद्धव ठाकरेंवर ते म्हणाले, पॉलिटिकल बोलणं टाळायला पाहिजे. कुठल्याही घटनेत पोलीस, समाज आणि सर्व लोक अंतिम शिक्षेपर्यंत गेला पाहिजे. गुंड प्रवृत्ती जोपर्यंत ठेचून काढत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात गुन्हे कमी होणार नाही. ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत. जे काही नियम आणि तरतुदी असतील त्या सर्वांचा विचार करून आमचं सरकार काम करत आहे. पोलिसांच्या पाठीशी संपूर्ण समाजाने उभं झालं पाहिजे, तरच पोलिसांना पाठबळ मिळेल, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
चलो बुद्ध की ओर क्रिटिसाइज करून एकामेकाला काही उपयोग नाही. कुठेतरी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य कुठेतरी वादग्रस्त ठरत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं का तिने प्रतिकार केला नाही वगैरे. अशा प्रकरणात याबद्दल मला माहिती नाही, पण त्या नराधमाला अटक होणे आणि नराधमाला शिक्षा होणे, फाशीपर्यंत शिक्षा होणे, जे काही तरतूद आहे कायद्याच्या तरतुदीतनं आरोपी सुटू नये ही काळजी पोलीस घेत आहे. शेवटी खूप पॉलिटिकल स्टेटमेंटनी पोलिसांच्या तपासावर वेगवेगळे परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा पोलीस कारवाईंना सपोर्ट केला पाहिजे, पोलिसांचे मनोबल वाढवलं पाहिजे आणि पोलिसांना त्या ठिकाणी अजून इन्सिस्ट केलं पाहिजे की अशा घटना होणार नाही. आणि याकरता समाज, त्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि पोलीस असं म्हणून काम केलं पाहिजे, तर अशा घटनाला पुढे आळा बसेल. कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं की गंगेत जाऊन पाप धुतल्या जात नाही, गद्दारी केलेली आहे, 50-50 खोके घेतले आहे, ते पाप धुतले जाणार. असं आहे की आता पॉलिटिकल बोलणं टाळलं पाहिजे. कोणत्याही घटनेमध्ये पोलीस, समाज आणि आम्ही सर्व लोक, शासन असं म्हणून जर काम केलं तर मला वाटतं अशा घटना कमी होतील. क्रिटिसाइज करून एकामेकाला काही उपयोग नाही आहे. या घटनामध्ये आरोपी हा अंतिम शिक्षेपर्यंत गेला पाहिजे, याकरता आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे. पॉलिटिकल बोलून या ठिकाणी गुंडांना मदत मिळतं आणि गुंड प्रवृत्ती जी आहे त्या एकत्रित येऊन जोपर्यंत आपण यांना खेचून काढत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुन्हे कमी होणार नाही. शेवटी सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आरोपी बरा झाल्यानंतर फक्त टिकेची जोड होत होती, मात्र आरोपीला कठोर शिक्षा, फाशी सारखी शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. त्या पद्धतीने पावले नियमाच्या तरतुदीमध्ये ज्या ज्या बाबी आहेत ते बाबी फडणवीस सरकार करेल. आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आहे, गतिमान सरकार आहे आणि माननीय देवेंद्रजी फार सेन्सिटिव्ह आहे. मला वाटतं यामध्ये जी काही नियमात शिक्षा आहे, जी काही तरतुदी आहे. 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान, नाशिक, महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया. या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे. पुण्यातील घटनेनंतर कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर, कल्याण एसटी डेपोची केली पाहणी. पुण्यात स्वारगेट एसटी डेपो मध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस देखील ऍक्शन मोडवर आलेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास कल्याण एसीपी कल्याणजी घेटे यांच्यासह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकाने कल्याण एसटी डेपोची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी एसटी बसेसची पाहणी केली, प्रवाशांशी चर्चा केली. एसटी डेपोच्या सुरक्षा रक्षकांशी चर्चा करत एसीपी कल्याणजी घेटे यांनी झाडाझडती घेत एसटी डेपोच्या सुरक्षा यंत्रणेची झाडाझडती घेतली. नाही, ही जी तपासणी चेकिंग असते आमची ही दैनंदिन स्वरूपात असते. आम्ही रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीच आमचे अधिकारी आणि अंमलदार गस्त करीत असतात. नाईटला पण असतात आणि दिवसा पण असतात. आज आम्ही वरिष्ठ अधिकारी सर्व कोम्बिंग ऑपरेशन असल्यामुळे आम्ही पूर्ण कल्याण परिसर, बस स्टँड आणि काही इकडचे भाग आहेत तिथे गस्त करीत असताना बस स्टँडलाही भेट दिलेली आहे. बस स्टँडची सुरक्षा व्यवस्थेची आम्ही पाहणी केलेली आहे.
नाही, हे आता कल्याणमध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. इथे जे जुनं बस स्टँड होतं ते शिफ्ट झालेलं आहे. इथे फक्त प्रवासी आणण्याचे आणि सोडण्याचं काम बस करतात. इथे बस थांबा नाहीये सध्या, फक्त प्रवासी ने आण करण्याचं काम करतात. तिथे रात्रीचं सुरक्षा गार्ड पण यांनी नेमलेला आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनाही पोलीस विभागामार्फत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्मार्ट सिटीमुळे त्यांचे काही कॅमेरे काढलेले आहेत सध्या, ते आम्ही लावण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. श्री देवेंद्रगिरी रमणगिरी गोसावी यांना सेवानिवृत्त निमित्ताने बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक मेट्रोचे संपादक व नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच प्रदीप भारती, पूनम भारती, जय नगरकर, वडाळीकर तसेच ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष विलास भारती व त्यांचे परिवारातर्फे कविता गोसावी, भरत गोसावी परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. यापुढील आपले आयुष्य समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी सार्थी लागावे, यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभावे असे शुभ आशीर्वाद. भानुगिरी गोसावी व पुष्पा गोसावी यांच्याकडून संपूर्ण समाजाकडून शिवचरणी प्रार्थना. पुणे प्रकरणामधील आरोपीला कडक शिक्षा व्हावी, सरकारची भूमिका आहे, अजित पवार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड येथे आले असून नांदेड विमानतळावरती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही राज्य सरकारची भूमिका असून आरोपीला प्रशासनामार्फत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत आहे. संजय राऊत यांचे नाव न घेता सकाळी पोपटावाणी 10 वाजता उठून बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल आम्ही बोलण्यासाठी बाधिल नाहीत असे देखील ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीच्या गुंडांनी भाजपसाठी काम केलं होतं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्यावर भाजपसाठी कोणत्या गुंडांनी काम केलं आहे याचा तपास पोलीस यंत्रणा करेल असे देखील त्यावेळी अजित पवार म्हणाले. 12 नंतर जो एक आता 5 मिनिटं झाली अजून आलो नाही म्हणजे मार्ग पुढे केलं. तुम्ही कारण नसताना कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीने लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे. हा पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्या नराधमाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. काल म्हणजे आज सुरुवातीला 1 वाजता त्याला अटक झालेली आहे. रात्री 12 नंतर जो 1 वाजतो त्या 1 वाजता त्याला अटक केलेली आहे. पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे. पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे. आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल. कसा म्हटला तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका. मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो. मी सकाळी सीपीशी बोललो. सीपींनी मला सांगितलं की त्यांना 1 वाजता ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं, उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडे गेला हा तिकडे गेला, टीव्ही तर सगळ्यांनाच दिसतात. वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या ह्या जी विकृत व्यक्ती असते, जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती, त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता ह्या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली, तमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली, शहरात गेली. त्या खरं तर काही थोडस तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता ह्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता कामा नये ही पण खबरदारी
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अजित पवार यांनी घेतली दिव्यांग बांधवांची भेट। आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावरती आले असून दिव्यांग कृती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या वतीने अजित पवार यांना घेराव घालण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने अजित पवार यांनी दिव्यांग बांधवांची भेट घेऊन दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा केली आणि प्रतिसाद दिल्यामुळे 13वा करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला। यावेळी दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांचं निवेदन अजित पवार यांच्याकडे सादर केले। श्री देवेंद्रगिरी रमणगिरी गोसावी यांना सेवानिवृत्त निमित्ताने बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक मेट्रोचे संपादक व नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच प्रदीप भारती, पूनम भारती, जय नगरकर, वडाळीकर तसेच ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष विलास भारती व त्यांचे परिवारातर्फे कविता गोसावी, भरत गोसावी परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा। यापुढील आपले आयुष्य समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी सारथी लागावे, यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभावे असे शुभ आशीर्वाद। भानुगिरी गोसावी व पुष्पा गोसावी यांच्याकडून संपूर्ण समाजाकडून शिवचरणी प्रार्थना। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जोरदार स्वागत। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आज नांदेड येथे आले असता त्यांचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माधव पावडे यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तुम्ही बघताय राष्ट्रवादीचा या जिल्ह्यामध्ये नक्का एकच पक्ष भविष्यात राहील। आज हे चित्र आहे दादाच्या स्वागतासाठी आज तुम्ही स्वतः बघितलंय। या अजितदादाचं नेतृत्व या जिल्ह्याला आम्ही सर्वांनी मान्य केलं आहे आणि येणाऱ्या काळात त्याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम अजितदादा पवार यांचे नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नंबर 1 चा राष्ट्रवादी पक्ष राहील अशा मला आहे। काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे समतेचा लढा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेशासाठी 5 वर्ष लढले। या काळाराम मंदिर प्रवेश दिनाचा औचित्य साधून अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप नाशिक यांच्या वतीने धम्म प्रेरणा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच जन प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम, लोकशाहीर संदेश उमप यांचा भीम बुद्ध गीतांचा
कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांचं ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, बाबानगर, मुंबई नाका या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचं आयोजन मोहन आडागळे, शैलेश आडागळे, मुकेश आडागळे व राहुल बच्छाव यांनी केले. सदर कार्यक्रम रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वेळेत चालू राहील. संजय सावकारे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे, संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले, केंद्रात काँग्रेस सरकार असताना जे निर्भया कांड घडलं त्यावेळी भाजपने 21 दिवस संसद बंद पाडली. दिल्लीसह देशात अनेक रस्त्यांवर कार्यकर्ते उतरले. एका महिलेवर, मुलीवर होणाऱ्या अशा पद्धतीच्या घटना यांना सामान्य वाटत असतील तर यांना रस्त्यावर ठोकलं पाहिजे. काल राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणाले, बलात्कार हा शांतपणे सुरू होता. त्या मुलीने स्ट्रगल केलं नाही, तिने शांतपणे होऊ दिलं सगळं, मग आम्हाला कसं कळणार? महिलांवरील अत्याचार संदर्भात मंत्री किती असंवेदनशील आहेत, किती बेशिस्त आहेत. मग बलात्काराला राज्य मान्यता द्या, कॅबिनेटमध्ये असा ठराव मंजूर करावा. विरोधी पक्षाने आवाज उठवला म्हणून तर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरून आरोपीचा शोध घेतला. संजय सावकारे हे मंत्री आहेतच, अशा घटना होत असतात असं म्हणतात. आमच्या RR पाटील यांनी बडे शहर में छोटी घटना होती है असं म्हटल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. संजय सावकारे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे. इतके असंवेदनशील लोक जर तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा द्यायला हवा. दत्तात्रय गाडे यांचा फोटो अजित पवार गटाच्या आमदारांच्या फ्लेक्सवर देखील आहे. मी याला राजश्रय म्हणणार नाही. असे लोक कुठेही घुसतात. कायद्याची, सरकारची भीती राहिलेली नाही. वाल्मिक कराडवर संजय राऊत म्हणाले, सरकारचा धाकच राहिलेला नाही. सरकाराच्या आणि पोलिसांच्या मदतीशिवाय कोरटकर पळून गेला का? इंद्रजित सावंताला धमकवणारा, शिवाजी महाराजांबद्दल बदनामी करणारा भाजपाचा थेट कार्यकर्ता आहे. कोणी म्हणतं मध्य प्रदेश, कोणी म्हणतं इंदौरला आहे. तिकडे भाजप सरकार आहे, त्याला राजश्रय मिळाला आहे. लोकांना रस्त्यावर राऊत साहेब, पुण्यामध्ये जो प्रकार झाला, त्याच्यावर बलात्कार झाला बस स्थानकामध्ये, संजय सावकारे म्हणतात की देशात अशा घटना होतच राहतात. देशामध्ये अशा घटना होतच राहतात बलात्कारासारख्या, बरं का? मग केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना जे निर्भया कांड घडलं तेव्हा भारतीय जनता पक्षानं 21 दिवस संसद ठप्प केली. आम्ही त्यात होतो. दिल्लीसह देशातल्या अनेक रस्त्यांवरती कार्यकर्ते उतरले. एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं, अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे. काल राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणत होते पत्रकार परिषदेत की लक्षात कसं आलं त्यामुळे बलात्कार फार शांतपणे सुरू होता. हे योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य आहे. त्या मुलीनं म्हणे स्ट्रगल केलं नाही, तिने शांतपणे होऊ दिलं सगळं, मग आम्हाला कसं कळणार? असं पोलीस खात्याचे राज्यमंत्री म्हणतात. म्हणजे बलात्कारासारख्या किंवा महिलांवरील अत्याचारासंदर्भात या सरकारचे मंत्री किती असंवेदनशील आहे, किती बेफिकीर आहे. कोण म्हणतं अशा घटना होत असतात. मग बलात्काराला राजमान्यता द्या, सांगा मोदींना किंवा अमित शहाना. या देशामध्ये बलात्काराला आम्ही राजमान्यता आणि लोकमान्यता दिलेली आहे. अशा घटना होतच असतात. त्याच्याविषयी एवढा गोंधळ करण्याचं किंवा पोलीस कारवाईची मागणी करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही. हे सरकारनं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं सर, आणि कॅबिनेटमध्ये त्याचा ठराव मंजूर करावा. आपण म्हटलं भाजपने 19 दिवस संसद बंद पडली होती, पण मग विरोधी पक्ष कुठे कमी पडतोय का या संदर्भात आवाज उठवण्यात? कुठे? अजिबात नाही. विरोधी पक्ष कशाला आवाज? विरोधी पक्षानं आवाज उठवला म्हणून तर 400 पोलिसांची फौज गेले 30 दिवसापासून फिरते. उसाच्या फडात गेली, गावात गेली. हे आमचा दबाव असल्यामुळेच गेली. त्यांचे मंत्री म्हणतात ना, हे शांतपणे झालं सगळं. बलात्कार ही शांतपणे झाला ही सांगण्याची गोष्ट आहे. बलात्कार शांतपणे झाला म्हणे.
स्ट्रगल नाही केलं त्या मुलीने. स्ट्रगल करणं म्हणजे काय असतं? त्या मुलीचा गळा दाबलेला आहे, त्या मुलीचं तोंड दाबलेलं आहे पहाटेच्या ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही जबाबदारी त्या मुलीवरच झटकताय. इतकं हे असंवेदनशील सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे. आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं. अशा घटना होत असतात. आमचे RR पाटील यांनी 26/11 बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शहर में अशी छोटी छोटी घटना होती है, तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला. या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांचा आणि दाखवलं पाहिजे समाजाला की मी खरोखर या बाबतीमध्ये कडक आणि कठोर आहे. अशा गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो अशी उदाहरणं आहेत. आता दत्तात्रय गाडे हा जो आहे, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर याचे फोटो दिसून आले. त्याचे फोटो माऊली कटकेंच्या पण फ्लेक्सवरती आहेत. अजित पवार गटाचे आमदार आहेत. मी याच्यामध्ये राजाश्रय म्हणणार नाही. असे जे लोक असतात ते कुठेही घुसतात. ते त्याच्यासाठी काय ते माऊली कटकेंनी किंवा अशोक पवारने सांगितलं का जाऊन बलात्कार कर म्हणून. कायद्याची भीती राहिलेली नाही, सरकारची भीती राहिलेली नाही, पोलिसांची भीती राहिलेली नाही, आणि विकृती पसरली आहे समाजामध्ये. गेल्या 10 वर्षात खास करून विकृती पसरली. ते विकृती पसरण्याचं कारण गेल्या 10 वर्षात झालं. वाल्मिकांना सुद्धा VIP ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप देशमुख. कायद्याचा धाकच राहिलेला नाही असं ते मी म्हणतोय. आता तो कोरडकर नावाचा एक प्राणी पळून गेला. सरकारच्या आणि पोलिसांच्या मदतीशिवाय तो पळून गेला का? इंद्रजित सावंतला धमक्या देणारा, शिवाजी महाराजांची बदनामी करणारा, तो भारतीय जनता पक्षाचा थेट कार्यकर्ता कोरडकर, त्याला पळवून लावलंय. आता कोणी म्हणतात तो मध्य प्रदेशमध्ये आहे, कोणी म्हणतात तो इंदूरला आहे, पण जिथे भाजपचं सरकार आहे तिकडे तो त्याला राजाश्रय मिळालेला आहे. साहेब, जालन्यामध्ये दोन आरोपीने एका व्यक्तीस चटके देऊन सगळ्यांचे चटके देऊन मारहाण श्री देवेंद्र गिरी रमणगिरी गोसावी यांना सेवानिवृत्त निमित्ताने BBS न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक मेट्रोचे संपादक व नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच प्रदीप भारती, पूनम भारती, जय नगरकर, वडाळीकर तसेच ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष विलास भारती व त्यांचे परिवारातर्फे कविता गोसावी, भरत गोसावी परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. यापुढील आपले आयुष्य समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी सारथी लागावे, यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभावे असे शुभ आशीर्वाद. भानुगिरी गोसावी व पुष्पा गोसावी यांच्याकडून संपूर्ण समाजाकडून शिवचरणी प्रार्थना. अमरावती महापालिकेच्या विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन. अमरावती महानगरपालिकेच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन. अमरावती महानगरपालिकेने वाढवलेला मालमत्ता कर व शहरातील ठिकठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या ढिगारा विरोधात अमरावती शहर काँग्रेस आक्रमक. अमरावती महानगरपालिकेच्या समोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन. वाढवलेला अतिरिक्त मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. भजन कीर्तन करत महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. कचऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी डेंग्यू, मलेरिया सारखे डास झाले निर्माण. ठिय्या आंदोलन आम्ही आज इथं केलेलं आहे. त्याच्या मागचं कारण की साफसफाईच्या बाबतीत आणि टॅक्सच्या बाबतीत आयुक्तासोबत आतापर्यंत 4-5 मिटिंगा झाल्यानंतर आयुक्तांनी जे आश्वासन दिले होते साफसफाईच्या बाबतीत की माणसाची संख्या फिक्स करण्यात येईल, आयुक्तांनी ते आश्वासन पाळले नाही आहे. आज तुम्ही अमरावती शहरात पहा ना, साफसफाईच्या बाबतीत धिंगाणा झालेला आहे. लोकांना इतकं त्रास होत आहे, पण हे बेशरम शासन आणि प्रशासन यांना लाज वाटत नाही की कचऱ्यामधूनही कमिशन खात आहे. तुम्ही पहा, आणि टॅक्स एवढा वाढवलेला आहे. अमरावती शहरात या लोकांना ग्रामपंचायतची सुद्धा सुविधा नाही आणि टॅक्स महानगरपालिकेचा. म्हणून या निगरकट्ट प्रशासन आणि शासन हे जागेवर आलं पाहिजे. म्हणून आज आम्ही इथे आंदोलन करत आहे. आता आयुक्तांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आहे. चर्चा व्यवस्थित झाली
आमच्या मागण्या मान्य केलं तर ठीक आहे, नाही तर इथं एक अजून दुसऱ्या पद्धतीनं आजच इथं मोठं आंदोलन करण्यात येईल, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला लागली आग. काही वेळापूर्वी लागलेल्या आगीनं धारण केलं रौद्र रूप. हंगाम संपल्यानंतर कारखान्यातील मशीनची साफसफाई करताना लागली आग. कारखान्यात खाली पडलेल्या ऑइलला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. अग्निशमन दलाच्या शहरातील जवळपास गाड्या घटनास्थळी दाखल. आमदार अमल महाडिकांनी घटनास्थळी केली पाहणी. अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्नांनी आग विझवण्यात यश. ॲक्च्युली कारखाना मेंटेनन्सचे काम चालू असताना, मेंटेनन्सची कामं चालत असताना एका ठिकाणी खोलाखोलीची कामं चालू होती. मगाशी मी माझ्या बोलण्यामध्ये बोलून गेलो, पण बेसिक याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. एका ठिकाणी ऑइल सांडलं होतं, थोडंसं बघायचं असतो. स्वच्छता चालू असताना वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे आग लागली. त्यामुळं यात अग्निशामक दलाच्या लोकांना लगेच कळवलं आणि अग्निशामक दलाच्या लोकांनी याच्यावरती कंट्रोलमध्ये आणलेला आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही, तर कुठलाही माणूस आत नाही आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे, ह्या विषय याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा. हां, झाले. आता आग लागल्यामुळे लगेच लक्षात येत नाही, पण अंडर कंट्रोलने याच्यावर काम करतच चाललं आहे. हे बघ, लक्षात येईल, आग विझल्यानंतर लक्षात येईल की वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे समतेचा लढा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेशासाठी 5 वर्ष लढले. या काळाराम मंदिर प्रवेश दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप नाशिक यांच्या वतीने धम्म प्रेरणा पुरस्काराचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच जन प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम, लोकशाहीर संदेश उमप यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांचं ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, बाबानगर, मुंबई नाका या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचं आयोजन मोहन आडागळे, शैलेश आडागळे, मुकेश आडागळे व राहुल बच्छाव यांनी केले. सदर कार्यक्रम रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वेळेत चालू राहील. महाराष्ट्रात जिजाऊ होत्या म्हणून शिवाजीराजे घडले, त्याच महाराष्ट्रात अशी विकृती माणसं जन्माला येतात, हे दुर्दैवी शिवेंद्रराजे भोसले. शिवेंद्रराजे भोसले पुणे बलात्कार प्रकरणावर म्हणाले, समाजात अशा पद्धतीचे विकृती वाढत चालली आहे. या विकृतीवर कठोर शासन होणे गरजेचे आहे. याच्या आधीचे प्रकार झाले, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते आणि कारवाई देखील झाली होती. आता घडलेला प्रकार देखील अतिशय निंदनीय आहे. पुणे असो किंवा कुठलेही शहर असो, असे प्रकार घडता कामा नये. हा छत्रपती शिवाजीराजांचा, जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. जिजाऊ होत्या म्हणून शिवाजीराजे घडले. ज्या महाराष्ट्रात जिजाऊंचे नाव घेतले जाते, त्या महाराष्ट्रात अशी विकृती माणसं जन्माला येतात, हे दुर्दैव. आरोपीची ओळख पटलेली आहे. पुणे पोलीस लवकरात लवकर या आरोपीला अटक करतील अशी माझी खात्री आहे. फास्ट ट्रॅक मध्ये प्रकरण चालवून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. शक्ती कायद्यावर शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शक्ती कायदा तयार आहे, मात्र ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित आहे त्यासाठी बदल होणे गरजेचे आहे. त्यामुळे तो लांबलेला आहे. त्यामध्ये सुधारणा करून नक्कीच अधिवेशनात मंजूर करून घेतले जाईल. शिवेंद्रराजे कोटककर वक्तव्यावर म्हणाले, महापुरुषांवर बोलण्याची फॅशन झाली आहे. एक उदाहरण झालं आहे. कोणावर तरी कारवाई होऊन एक उदाहरण झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा
सर्व महापुरुष असू देत, त्यांच्यावर बोललं की कडक कारवाई होते, हे उदाहरण कोणावर तरी झालं पाहिजे. त्यांना अटक तरी होतेच, मात्र थोडे दिवस जेल सुद्धा झाली पाहिजे. कोर्टात हजर केले असता कोर्ट लगेचच जामीन देते. कायदा अजामिनापात्र असला पाहिजे, म्हणजे 4 ते 8 दिवस जेलमध्ये बसले पाहिजेत. कायदा आणत असताना त्यांच्यातून पळवाटा निघू नये तसा कायदा आणला पाहिजे की त्यातून आरोपीला सुटता आले नाही पाहिजे. कायदा आला, त्याला पळवाटा असल्या की त्या पळवाटांचा वापर करून कायदा यायच्या आधी असे आरोपी त्याचा अभ्यास करून बसलेले असतात. ही एक नाही सापड आता म्हणजे एक तर घटना जो वाईट आहे, दुर्दैवी आहे आणि तुम्ही किती त्याच्यावर जरी हे केलं तरी शेवटी अशा प्रकारची लोक समाजामध्ये असं काहीतरी कृत्य करून फिरणं हे चुकीचंच आहे. आणि खरं म्हणजे त्या आरोपीचं हे झालं असेल तर नक्कीच मला माहिती आहे की पोलीस यंत्रणा ही आपली सक्षम आहे आणि पोलीस यंत्रणा नक्कीच जे काय असेल. आता मध्ये पण तिथं त्या काय त्या घाटामध्ये बोबदेव घाटामध्ये पण तिथल्या मग एक काय मुलगा आणि मुलगी होती, त्यांच्यावर काही झालं. लगेच आरोपी कळाले नसताना पण सगळं टॉवर बिवर सगळे लोकेशन करून ते आरोपी पुणे पोलिसांनी हुडकून काढले. म्हणजे तिथं तर मला माझ्या माहितीनं फार काही डिटेल्स पण मिळाल्या नव्हत्या, पण तरी हुडकून काढले. आता इथं तर आरोपीची ओळख पटलेली आहे. आज मी सकाळी वर्तमानपत्र बघत होतो, त्याच्यात फोटो पण आलेला आहे, वर्तमानपत्रातच फोटो होते. त्यामुळे नक्की लवकरात लवकर आरोपी थोडं लपून बसला असेल, पण लवकरात लवकर आरोपी सापडेल. कोरटकर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही उद्गार काढलेले आहेत, धमक्या दिलेल्या आहेत लोकांना, आपण कशा पद्धतीने बघता इतिहासात धमक्या न आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रात अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल आता मागं पण हा विषय एकदा इथं त्यावर झाला होता की ही एक फॅशन झाली मी किंवा स्वतःचं नाव म्हणजे पब्लिसिटी होण्यासाठी कशी पण असू दे, चांगली असू दे वाईट असू दे, तर कुठल्या जर महापुरुषावर काहीतरी आपण बोललो, वादग्रस्त बोललो की आपोआप पब्लिसिटीमध्ये आणि आपोआप आपण टी व्हीवर, आणि ही एक असल्या लोकांनाही झाले ज्यांना कशातनंच काही साध्य होत नाही. मग कुठं छत्रपतींवर बोला, कुठं संभाजी महाराजांवर बोला, काहीतरी इतिहास जुना जो आहे तो बाहेर काढायचा, तो मोडून तोडून पुढं मांडायचा लोकांच्या पुढं, आणि त्याला कुठले तरी वेगळेच ह्याचे दुजोरे द्यायचे, आणि मग ही एक फॅशन झाली. आता ह्याच्यावर एकच आहे की कुणावर तरी कडक कार्यवाही होऊन एक उदाहरण झालं पाहिजे किंवा हे प्रकार छत्रपती शिवाजी महाराज असू देत, संभाजी महाराज असू देत, नाहीतर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये असणारे सर्व महापुरुष असू देत, ह्यांच्यावर आपण बोललं की कार्यवाही कडक होती. हे एक उदाहरण कोणावर तर झालं पाहिजे. आणि नाही त्यांना जे काही असेल त्यांना थोडे दिवस जेल असेल किंवा अटक तर होतीच, पण जरा जेल बिलमध्ये बसले. कारण काय होतं, लगेच कोर्टात हजर केले की कोर्ट त्या म्हणजे काय फार न घेता त्यांना जामीन देऊन टाकतं. मग कायदा थोडा असा पाहिजे किंवा अजामीन पात्र असला तरी 4-2 दिवस जरा जेलमध्ये बसले ही अशी लोक जी कुणी काही बोलतं, तर मग जरा अद्दल गडल किंवा जेलचं काय तिथला हाल अहवाल आहे तो पण या लोकांना कळेल. म्हणजे बाहेर आल्यावर त्याच्यावर पण जरा बोलू दे ना, मग त्यांनी आधी जेलला जाऊन येऊ दे मग बोलू दे. त्यांनी महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात असं काही कायदा आणण्यासाठी आपण किंवा नाही, कायद्याचं महापुरुषांच्याबद्दल जसं आता शक्ती कायद्याचं म्हटलं आपण तसं प्रक्रिया चालू आहे. शेवटी कायदा आणत असताना त्याच्यातनं परत पळवाटा निघू नये हे लक्ष ठेवायला लागतं. त्यामुळं थोडं कायदा आणण्याच्या दृष्टीनं जी काही सगळीकडनं तो ज्याला आपण काय म्हणायचं वॉटर टाईट म्हणतो असा कायदा असला पाहिजे की ज्याच्यातनं आरोपीला शेवटी सुटता आलं नाही पाहिजे. नाही तर कायदा आला आणि त्याला पळवाटा असल्या तर त्या पळवाटांचा वापर करून कायदा यायच्या आधी जे असे आरोपी असतात ते त्याचा अभ्यास करून आधीच बसलेले असतात. त्यामुळे कायदा आल्या आल्या त्यातनं पळवाटा उडकून ठेवतात आणि बाहेर पडायचं सगळं प्लॅनिंग करतात. त्यामुळं कायदा हा शिक्षा झाली पाहिजे असा कायदा नक्की. दोन्ही काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे समतेचा लढा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेशासाठी 5 वर्ष लढले. या काळाराम मंदिर प्रवेश दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप नाशिक यांच्या वतीने धम्म प्रेरणा पुरस्काराचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रभूजनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम
लोकशाहीर संदेश उमप यांचा भीम बुद्धगीतांचा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमांचं ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, बाबानगर, मुंबई नाका या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचं आयोजन मोहन आडागळे, शैलेश आडागळे, मुकेश आडागळे व राहुल बच्छाव यांनी केले। सदर कार्यक्रम रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वेळेत चालू राहील। योगेश कदम आरोपीला पाठीशी घालतात का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। महायुती सरकारमधील राज्यमंत्री योगेश कदम यांनी आरोपीच्या समनार्थ वक्तव्य केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। योगेश कदम आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोलले का? त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली। पुढे ते म्हणाले, जर कदम हे पोलिसांना समर्थन देत असतील तर गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची याला सहमती आहे का, हे सरकारने स्पष्ट करावे। विजय वडेट्टीवार यांनी शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारला सवाल केले। शक्ती कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी का नाही झाली? महाराष्ट्रात हा कायदा लागू करायचाच नाही का? महिलांवरील अत्याचार वाढत असताना सरकार केवळ दुर्लक्ष करत आहे का? बिहार आणि उत्तर प्रदेश पुढे असल्याचं आम्ही म्हणत होतो, मात्र आता महाराष्ट्र महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत पुढे आहे, हे सत्ताधाऱ्यांना शोभत नाही, असा घणाघाती आरोप केलाय। काही लाज कदम यांच्या बाबत काय सांगणार? त्यांचं योगेश नवीन योगेश कदम यांचं वक्तव्य तुम्ही त्याबाबत ट्विट केलेलं आहे? नाही, योगेश कदम जे बोलले ते म्हणजे खरं म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोलले, आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचं वक्तव्य असल्याचं भासून पण एका गृहराज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे। आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये प्रकरणात, त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात, असे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी की गुंडाळून ठेवली आहे कमरेला? थोडी तरी ठेवा। एखाद्या तरुणवर अत्याचार होतो, ती पीडित होते आणि तुमच्या वक्तव्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला या सगळ्या ह्याच्यामुळं मान शर्मेने घालावं, शर्मेने मान खाली घालावी लागते। म्हणून मी जे बोललो, माझं जे वक्तव्य आहे ते योगेश कदमांच्या संदर्भात जे बोलले ते पोलीस खात्यांना सपोर्ट करायसाठी बोलले असतील तर याला गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का हे त्याने क्लिअर करा। एक दुसरी गोष्ट, शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायसाठी आम्ही दोन्ही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता, राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला। राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही? राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे? त्यांना शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। आता त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे ते विधेयक परत आलं। त्यांनी लहान ज्युडिशरीने त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही, ते विड्रॉ करावं लागेल, मागे घ्यावं लागेल। उद्याच्या कॅबिनेट पुढे येईल, ते कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतल्या जाईल, मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का? राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का सरकार त्या मागे लागून स्वाक्षरी करून घेऊ शकले नाही? राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत? कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत। हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अधिक अडचण होईल आमच्या लोकांची, असं सरकारचं म्हणणं आहे का? हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलांवरील अत्याचार वाढत राहू द्या, ते वाढत गेले पाहिजेत। खुलेआम तरुणींची महिलांची इबरत लुटली तरी यांना काही देणे घेणं नाही, अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे।
पण सरकारला आमचं म्हणणं आहे हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका. काय तुम्हाला मसुदा करायचा आहे, त्यामध्ये काही दुरुस्ती करायची आहे, काय अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवा. राज्याची इज्जत आता शिल्लक राहिलेली नाही. जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बिहार युपीला आम्ही या पद्धतीनं म्हणत होतो की बिहार युपी पुढे आहे, आता महाराष्ट्राला कुठल्या बाबतीत पुढे येत आहेत माहित नाही, पण महिलाच्या अत्याचारावर मात्र महाराष्ट्र आता पुढे जातो आहे. हे महाराष्ट्राला शोभनीय नाही, सत्ताधाऱ्यांना शोभनीय नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. वाल्मिक कराड याला कुठेतरी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, सीसीटीव्हीची मागणी देशपांडे यांनी केलेली आहे. वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलाय काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला. आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही. म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे. तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही. हे आरोपीला अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे, आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काही काम चाललंय सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आहे असा याचा अर्थ होतो. श्री देवेंद्रगिरी रमणगिरी गोसावी यांना सेवानिवृत्त निमित्ताने बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक मेट्रोचे संपादक व नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच प्रदीप भारती, पूनम भारती, जय नगरकर, वडाळीकर तसेच ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष विलास भारती व त्यांचे परिवारातर्फे कविता गोसावी, भरत गोसावी परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. यापुढील आपले आयुष्य समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी सारथी लागावे, यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभावे असे शुभ आशीर्वाद. भानुगिरी गोसावी व पुष्पा गोसावी यांच्याकडून संपूर्ण समाजाकडून शिवचरणी प्रार्थना.